बस स्टॉपवर थांबून काही जण बसची वाट बघत होते तेव्हा तिथे 10-12 वर्षांची एक मुलगी आली. तिचे कपडे फाटके आणि मळलेले होते. ती तिथे येऊन लोकांना म्हणाली, दादा 2 रुपये द्या ना, 1 रुपया तरी द्या. 2 दिवसापासून मी काहीच खाल्लं नाहीये, दया करा माझ्यावर दादा. ती मुलगी दुपारपर्यंत असंच लोकांना पैसे मागत फिरायची आणि मग दुपारनंतर अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती बस स्टॉपवर आली आणि पुन्हा लोकांकडे पैसे मागू लागली. असं त्या बस स्टॉपवर सतत व्हायला लागलं होतं. एक दिवस अशोक कुमार नावाचे शाळेतील गुरुजी त्या बस स्टॉपवर आले. ती मुलगी त्या दिवशीही तशीच भीक मागत होती. त्या दिवशी तिला कोणीच भीक देत नव्हतं. चल चल निघ इथून, अजिबात पैसे विसे काही देणार नाहीये मी. रोज रोज इथे येऊन भीक मागते, भिकारीन कुठली. त्या गुरुजींनी पाहिलं की त्या मुलीला अशा बऱ्याच लोकांनी फटकारून तिथून जायला सांगितलं. अशोकजी हे सगळं बघत होते. ते सगळं पाहून त्यांच्या मनात त्या मुलीबद्दल दया निर्माण झाली. त्या दिवशी त्या मुलीकडे खूपच कमी पैसे जमा झाले होते. ते पैसे घेऊन ती तिथून जायला निघाली तर अचानक एका दगडाची ठेच तिला लागली आणि जे काही थोडेफार पैसे तिच्याकडे जमलेले होते तेही बिचारीच्या हातातून गटारातल्या पाण्यात पडले. त्या मुलीने पैसे काढायचा खूप प्रयत्न केला पण तिला ते मिळाले नाहीत. त्यामुळे बिचारी रडत रडत तिथून निघाली. ते पाहून अशोकजींना राहावलं नाही. ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, नाही नाही बाळा, रडू नकोस. मग त्यांनी विचार केला, हिला थोडे पैसे देतो, पण ही जर भीक मागणाऱ्यांच्या टोळीमधली असली तर? जे मुलांकडून जबरदस्ती भीक मागायला लावतात. कदाचित असंही होऊ शकतं की ही या पैशातून काही वाईट नशा करेल. अशा प्रकारे पैसे मिळवून नशा करणं हे या मुलांसाठी अगदी सामान्य आहे. असा सगळा विचार करून ते म्हणाले, अच्छा बाळा, मला सांग, तू या सगळ्या पैशांचं काय करशील? या पैशातून मी खायला घेईन काका. ही खोटं तर बोलत नाहीये. चल मग, मी तुला खायलाच घेऊन देतो. मग अशोकजी तिला खायला घेऊन देतात. ते खाण्याचं सामान घेऊन ती मुलगी तिथून निघून जाते. ही मुलगी हे सामान टाकून देऊन पुन्हा भीक तर नाही ना मागणार. मी थोड्या वेळ इथेच थांबून बघतो. अशोकजी बराच वेळ तिथे थांबले पण ती मुलगी पुन्हा आली नाही. मग तेही तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अशोकजी तिथे आले तेव्हा त्यांना बस स्टॉपवर पुन्हा तीच मुलगी दिसली. ती पुन्हा भीक मागत होती. त्या दिवशीही अशोकजींनी तिला खाण्याचं सामान घेऊन दिलं. काही दिवस हे असंच चालू राहिलं. काही वेळेला तर अशोकजी स्वतःच्या घरूनच अन्न घेऊन यायचे आणि तिला द्यायचे. एक दिवस त्यांनी तिला खाण्याच्या सामानाची पिशवी दिली तेव्हा त्यांच्या मनात आलं, अरे ही मुलगी आहे कोण पण? ही काय रोज केवळ खाण्यासाठी भीक मागते? आणि जर ही फक्त खाण्यासाठीच भीक मागत असेल तर ही ते खाणं खात का नाही? ते घेऊन कुठे जाते? असा विचार करत करत अशोकजी त्या मुलीचा पाठलाग करतात. ती मुलगी तिथून निघून बस स्टॉपच्या मागे असलेल्या झोपडपट्टीत जायला लागली. ती कधी या गल्लीत जायची तर कधी त्या गल्लीत. अशोकजी पण तिच्या मागोमाग भराभर जात होते पण एका गल्लीत घुसून ती मुलगी नंतर गायब झाली. हात त्याच्या, एवढी मेहनत करूनही काहीच हाताला लागलं नाही. असो, हरकत नाही. आज ना उद्या मी या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लावीनच. दुसऱ्या दिवशी अशोकजी त्या मुलीला देण्यासाठी जेवण घरूनच घेऊन येतात. हे घे बाळा, जेवण करून घे. आज तू इथेच बसून का नाही खात? ते काका, ते मी खाईन ना आरामात. तुम्ही काळजी नका करू. अगं मग इथेच खा ना. तसंही जेवण अगदी गरम गरम आहे. नंतर थंड झाल्यावर चांगलं नाही लागणार.
मी घरी जाऊन आरामात खाईन काका. तुम्ही खरंच काळजी नका करू. असं म्हणून ती मुलगी तिथून भराभर जायला निघते. आज तर मी हे शोधूनच काढणार की शेवटी ही मुलगी या खाण्याचं नेमकं करते तरी काय. असा विचार करून अशोकजीही त्या मुलीचा पाठलाग करण्यासाठी भराभर चालू लागतात. ती मुलगी पुन्हा त्याच झोपडपट्टीच्या रस्त्याने जाते आणि त्याच गल्लीबोळात फिरते. आज अशोकजींनीही ठरवलंच होतं की ते हे शोधूनच काढणार की ही मुलगी नेमकी जाते कुठे. ती मुलगी अनेक गल्ल्या पार करत एका तोडक्या मोडक्या झोपडीत घुसते. अशोकजी पण तिच्या मागोमाग जाऊन त्या झोपडीपर्यंत पोहोचतात आणि त्या झोपडीच्या तुटलेल्या खिडकीतून ते वाकून बघतात. त्या झोपडीच्या आत सामान म्हणजे 2-4 भांडी, काही कळकट कपडे आणि स्कूल बॅग पडलेल्या होत्या. तिथेच एका तुटलेल्या कॉटवर एक बाई झोपली होती. चेहऱ्यावरून ती खूपच आजारी आहे असं दिसत होतं. तिथेच तिच्या पायाजवळ एक 7-8 वर्षांचा मुलगा बसला होता. ती मुलगी जेव्हा खाणं घेऊन आत आली तेव्हा तो मुलगा म्हणाला, आई आई, दीदी जेवण घेऊन आली. कॉटवर झोपलेली आई कशी बशी उठली आणि म्हणाली, देवा, काय नशीब आहे माझं. तुझ्या बाबांचं स्वप्न होतं आपल्या दोन्ही मुलांना खूप शिकवायचं, पण ते गेल्यानंतर या मुलांना शिकवणं तर लांब. मी माझ्या मुलांना 2 वेळचं जेवण सुद्धा देऊ शकत नाही. या जेवणासाठी माझ्या मुलीला देव जाणे कुठे कुठे भटकावं लागतं आणि किती लोकांसमोर हात पसरायला लागत असतील. असं जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. असं बोलून ती आई रडायला लागते. रडू नकोस ग आई, तू फक्त लवकर बरी हो. देवाच्या मनात असेल तर मी आणि बबलू दोघं पुन्हा शाळेत जाऊ. तू खाऊन घे बरं आणि मग औषधं घे, नाहीतर तुझी तब्येत अजून बिघडेल. मग ती मुलगी आपल्या हाताने आईला आणि भावाला घास भरवते. हे सगळं बघून बाहेर उभे असलेले अशोकजींचे डोळे पाणावतात. ते स्वतःला थांबवू शकत नाही आणि झोपडीच्या आत जातात. त्यांना बघून ती मुलगी आश्चर्याने उभी राहते आणि त्यांना म्हणते, काका तुम्ही? मला सगळं कळलंय बाळा, तुला काही बोलायची गरज नाही. तेव्हाच त्यांची नजर तिथे पडलेल्या स्कूल बॅगवर जाते. अरे वा, तुम्ही दोघं शाळेतही जाता का? जात होतो, पण आता शाळा सोडून दिली काका. का? अभ्यास सोडून दिला याचं वाईट नाही वाटलं? वाईट तर खूप वाटलं काका, पण जेव्हापासून आई आजारी पडली घरात एक पैसाही उरला नव्हता. घरात जेवढे पण पैसे साठवले होते सगळे आईच्या औषधांसाठी खर्च झाले. 2 दिवस आमच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता आणि खाली पेट आईची औषधही काम करत नव्हती. त्यामुळे नाईलाज होऊन मला शाळा सोडून काम शोधावं लागलं. पण माझं वय बघून मला कोणीच काम द्यायला तयार नव्हतं. पण माझ्याकडे या मार्गाशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता, भीक मागण्याशिवाय. या पापी पोटासाठी म्हणून काका. मी आजच तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मग काही दिवसातच तिला नक्की बरं वाटेल बघ. आणि तू आणि तुझा भाऊ उद्यापासूनच शाळेत जा. पैशांची काळजी तुम्ही करू नका. अशोकजींचं बोलणं ऐकून या तिघांच्याही दुःखी चेहऱ्यावर आनंद पसरतो.